हॅलो, हाय, नमस्कार. मी नेहा. माझ्या लिव्ह लाईफ सिम्पल या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते. लहान मुलांना सर्दी झाल्यावर केळी द्यायचं का नाही असा बऱ्याचदा प्रश्न पडतो आणि खूप मुलांना आहे ना केळी आवडते. त्यामुळे आपल्याला सुद्धा म्हणजे लहान मुलं असू द्या किंवा आपण असू द्या तर आपल्याला सुद्धा वाटतं की सर्दी आहे तर केळी खावी की नाही. हे बघा, सर्दी, खोकला, ताप हे लहान वयातील मुलांना म्हणजे जवळपास 5 ते 6 वर्षापर्यंत जसं सीझन बदलतो तसं मुलांना सर्दी होत असते, खोकला होत असतो, ताप येत असतो. हवा बदल झाला किंवा खूप धुळीमध्ये गेले किंवा कसलं त्यांना थोडंफार जरी काही इन्फेक्शन झालं धुळीचं म्हणा किंवा बाहेर कुठे आपण गेलो, वातावरण थोडं जरी बदललं तरी लहान मुलांना सर्दी होते. आणि सर्दी झालं का आपल्याला खूप प्रश्न पडतात की लहान मुलांना नक्की काय खायला द्यायचं, हा आपल्यासमोर प्रश्न पडतो. हे बघा, एरवी घरभर हुंदडणारी मुलं अचानकपणे शांत होतात, त्यांना सर्दी होते, चिडचिड करतात आणि मग घरातलं वातावरण जे आहे ते मुलं बघा आजारी पडले का घरातलं वातावरण सुद्धा बिघडून जातं. आणि सर्दीमुळे बऱ्याचदा मुलांना नीट खाता येत नाही, झोपेमध्ये श्वास घेता येत नाही, खोकला होतो, कफ होतो आणि मग आपल्याला सतत आपण सुद्धा जागं राहतो मुलांमुळे आणि मग घरामध्ये कुठे ना कुठे वातावरण जे आहे ते खराब होतं. तर त्यामुळे लक्षात ठेवा की काही घरगुती उपाय जे आहे ते नेहमी आपण केले पाहिजे. सर्दी बरं होण्यासाठी बरेचसे पालक खूप प्रयत्न करत असतात. कोणी कोणी होमिओपॅथीच्या गोळ्या देतं, कोणी ॲलोपॅथीची औषधं देतं किंवा घरी कोणी वाफ देत असतं. बरेचसे उपाय जे आहे ते आपण करत असतो. पण त्याबद्दलच एक गैरसमजसुद्धा आहे की दूध, केळी आणि भात, वरण भात जे आहे हे मुलांना दिलं तर त्यांना सर्दी होते, कफ होतो असं आपण मानतो. पण बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सर्दी झाल्यावर केळी दिली पाहिजे पाहिजे की नाही. तर बघा, केळी सर्वच वयोगटातले जे मुलं असतात ते अतिशय आवडीने खातात. आपण सुद्धा उपवासाला केळी खातो. बऱ्याचशा मोठ्या माणसांना सुद्धा केळी आवडत असते. तर केळी कुठे पण सहज उपलब्ध होणारी आणि 12 महिने असणारा हे फळ आहे. तर त्यामुळे दात न आलेल्या बाळांना सुद्धा केळी जी आहे ती व्यवस्थित असं स्मॅश करून खायला दिली जाते. आणि केळी खाल्ल्यानंतर मुलांचं पोटसुद्धा भरतं. म्हणजे एक केळी जरी दिली ना तर लहान मुलांना जेवण करायची गरज पडत नाही. आणि केळी ही अतिशय महत्त्वाची आहे. त्यामुळे एक वेळाचा आहार म्हणून केळीसुद्धा देणं अतिशय उत्तम पर्याय मानला जातो. एरवी मुलांना बघा आपण केळी देतो, पण सर्दी झाल्यावर मग आपल्या डोक्यात येतं की केळी आता द्यावी की नाही. पण बघा, सगळ्यात पहिले मी तुम्हाला सांगते की आपल्याला असं वाटतं की केळी दिल्यामुळे कफ वाढतो, सर्दी होते, चिकट सर्दी होते, म्हणून आपल्याला हा निर्णय जो तो घेता येत नाही. बरेचसे डॉक्टर जे याच्याबद्दल योग्य काही सांगतात पण काही जे आहे ते थोडंफार वेगळं सांगतात. तर बघा, केळी द्यावी की नाही. सर्दी झाल्यानंतर किंवा कफ झाल्यानंतर मुलांना केळी देणं थांबवू नका. हे बघा, केळीमध्ये व्हिटॅमिन सी असतं, यानंतर फायबर्स असतात आणि यासोबतच आरोग्याला पोषक असणारे इतर घटक सुद्धा असतात. त्यामुळे लहान मुलांना केळी हा एक उत्तम पोषक आहार मानला जातो. म्हणून सर्दी झाली, कफ झाली तरी लहान मुलांना केळी देणं बंद करू नका. कारण बघा, अशा प्रकारे कुठेही असं लिहिलं नाही की सर्दीमुळे कफ होतो, याचं असं कन्क्ल्युजन कुठल्याही गोष्टीतून निघालेलं नाही आहे. तर त्यामुळे लहान मुलांना सर्दी जरी असेल, कफ असेल तर केळी देणं त्यांना थांबवू नका. भलेही बघा, सर्दीमध्ये किंवा तापामध्ये आपल्याला भाजीपोळी वगैरे खायची इच्छा होत नाही, तर तुम्ही एक केळी जरी त्यांना दिली तर ते खूप फायदेशीर ठरू शकतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे शक्यतो मुलांना फळं जे आहे ना ते तुम्ही दुपारच्या, आता बघा थंडीचे दिवस आहे तर त्यामुळे त्यांना फ्रूट्स जे आहे ना तर ते तुम्ही, आणि आपण माणसंसुद्धा फ्रूट्स आपण दुपारी घेतले ना तर त्याचा परिणाम जास्त चांगला होतो. कधी कधी बघा रात्री थंडी जास्त असते, सकाळी पण गारवा जास्त असतो. तर त्यामुळे फळं जे ना शक्यतो आपण जर दुपारी खाल्ले तर ते चांगलं, म्हणजे त्यांचा चांगला फायदा होतो, त्याचे वाईट परिणाम आपल्या शरीरावर होत नाही. आणि सर्दी झाल्यावर तर तुम्ही केळी देणं बंद करू नका, हा एक महत्त्वाचा विषय आहे. त्यामुळे केळी दिली तर लहान मुलांना पोट जड पण होतं, त्यांचं पोट भरतं आणि त्यामुळे काही सर्दी कफ वगैरे जे आहे ते असं आपल्याला जे वाटतं मनामध्ये तर ते तुम्ही काढून टाका. उलट सर्दीमध्ये केळी दिल्यामुळे मुलांना ताकद येते. माझ्या मुलीला केळी प्रचंड आवडते, तर तिला रोज जेवणानंतर केळी खायची सवय. मी भलेही रात्री देत नाही, पण मी सकाळी केळी जी आहे ती देतच असते. मला सुद्धा स्वतःला आत्ता सर्दी आहे, मी सुद्धा केळी खाल्लेली आहे. तर त्यामुळे असं काही नाही, तुम्ही लक्षात ठेवा, सर्दी जरी असेल तरी लहान मुलांना तुम्ही केळी देत जा, केळी देणं बंद करू नका. केळीमुळे सर्दी कफ जे आहे ते वाढतो असं बिलकुल गैरसमज तुम्ही करून घेऊ नका. हो, हे बघा, ही केळी खाते आता. तर अशा प्रकारे ही एक महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. आय होप की तुम्हाला ही माहिती आवडली असेल आणि नक्की तुम्ही याबद्दल अजून 4 लोकांना विचारा, डॉक्टरांना विचारा, तुम्हाला सुद्धा हीच माहिती योग्य आहे असं सांगण्यात येईल. तर पुन्हा भेटूया अशा एका नवीन एखाद्या फिटनेस किंवा हेल्थ टिप्ससोबत किंवा पॅरेंटिंगसोबत. तोपर्यंत बाय.